तुम्हाला तुमचे आयुष्य जर सुंदर बनवायचे असेल, ज्या समाजात तुम्ही वावरता तिथे स्वतःची किंमत वाढवायची असेल, तर हे विचार सदैव लक्षात ठेवा. माणसाने या 4 गोष्टीची कधीही लाज बाळगू नये. जुने कपडे, गरीब मित्र, साधं राहणीमान आणि जुन्या विचारांचे आईवडील. जोडीदार गरीब असला तरी चालेल, पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा. कारण गरिबी हटवता येते, पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जातं. आईशिवाय घर अपूर्ण असते आणि वडिलांशिवाय आयुष्य. नशीबवान आहे ते सर्वजण ज्याच्या डोक्यावरती आईवडिलांचा हात असतो. आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडे मलम नसतो, परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ चोळायला. पोटात गेलेलं विष एकाच माणसाला मारतं, पण कानात गेलेलं विष सगळीच नाती संपून टाकत असतं. माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका, कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही तोपर्यंत न मागता तुमचा सल्ला कोणालाच देऊ नका. जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही. त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे, कारण तुम्ही सगळ्यांनाच खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका. आधी स्वतःची इज्जत करा, मग दुसऱ्यांची. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणे बंद करा. नाही म्हणता आलं पाहिजे. आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजे. जर तुम्ही एखाद्याला चिडवता आणि ती व्यक्ती त्याचा आनंद घेत नाही तर ती गोष्ट लगेच थांबवा आणि परत कधी तसं करू नका. ते पैसे लवकर देऊन टाका जे दुसऱ्या व्यक्तीला आठवड्यापूर्वी किंवा त्याने मागण्याच्या आधीच. हे तुमचा प्रामाणिकपणा आणि व्यक्तिमत्त्व दाखवून देते. एकापेक्षा जास्त कॉल कोणालाच करू नका. जर ते तुमचं कॉल उचलत नसतील तर हे समजून जा की त्यावेळेस ते काहीतरी महत्त्वाचं काम करत असणार. जर कोणती व्यक्ती तुमच्यासोबत तुमच्या समोर बोलत असेल तर तेव्हा स्वतःच्या फोनकडे बघणं हे वर्तन अयोग्य आहे. कधीही वेळेवर आणि नशिबावर घमेंड करू नका, कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात. कधीही झाडासारखे आयुष्य जगू नका, कारण लोक त्या झाडाचं फळ पण खातात आणि त्या झाडाला दगडही मारतात. जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं. जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा मंदिरात लोक फिरण्यासाठी जातात. कुणाचीही गरिबी पाहून नाती तोडू नका, कारण गरिबाच्या घरी जितका मान मिळतो ना तितका मान श्रीमंताच्या घरात सुद्धा मिळत नाही. कुणाच्या वजनावरून कधीच कोणाला बोलू नका. त्याचा काही एक अर्थ नसतो. फक्त एवढेच बोला, तुम्ही खूप छान दिसता. जर तुमचा कलिग तुम्हाला सांगतो की मला डॉक्टरला भेटायचं आहे तर त्याला हे विचारू नका की कशासाठी. एवढंच बोला, आय होप तुम्ही ठीक आहात. स्वतःच्या पर्सनल आजाराबद्दल सांगण्यासाठी त्याला असहज स्थितीमध्ये टाकू नका. शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि तुमची कमजोरी पण आहे. फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे. कदर करा त्यांची जे मनापासून तुमची काळजी घेतात, नाहीतर काळजी करणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात. लोकांशी बोलत असताना मध्येच टोकू नका. त्यांना त्यांचे बोलणं पूर्ण करण्याची संधी द्या. जर एखाद्याला तुम्ही खूप दिवसातून भेटत असाल तर जोपर्यंत तो व्यक्ती त्या गोष्टीबद्दल बोलत नाही तोपर्यंत त्यांना त्यांचं वय किंवा पगार विचारू नका. वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचा नेहमी आदर करा. लक्षात ठेवा, तुम्हाला जो 6 दिसत आहे तो समोरून येणाऱ्या व्यक्तीसाठी 9 दिसतो. जर कोणी तुमची मदत करत असेल तर त्याला धन्यवाद नक्कीच बोला. जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कॅब शेअर करत असाल आणि जर ते आता पैसे देत असतील तर नेक्स्ट टाइम तुम्ही पैसे देण्याचा प्रयत्न करा. भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला जिंकता येते. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. इतरांसाठी वेळ नसेल तेवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा होऊ नका. काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात.
कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच असतात. जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत आपण चालणं थांबवत नाही तोपर्यंत आपण किती हळू वेगाने चालत आहोत यामुळे काही फरक पडत नाही. जेव्हा तुम्हाला थकल्यासारखं वाटेल तेव्हा प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आठवा. जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटणार नाही तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना आठवा. जर तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुमच्यावर गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येईल. तुम्हाला तुमचा पगार श्रीमंत बनवत नाही, तुमची खर्च करण्याची सवय श्रीमंत बनवते.